मला येथे येऊन ना खूप जास्त प्रसन्न वाटलं, कारण की मी आज जात आहे नागपूर येथे स्थित दीक्षाभूमी येथे पाया पडायला. तर माझं नाव आहे रोहित आणि आपला प्रवास सुरू होत आहे आपल्या लाडक्या लोकल ट्रेनमधून उतरल्यावर मी चेंबूर पर्यंतची कॅब बुक केली, कारण तिथूनच आपला मेन प्रवास सुरू होणार होता आणि ट्रॅफिकमुळे लेट झाल्याने मी बसचा व्हिडिओच नाही काढला. त्यानंतर आम्ही मॉर्निंगला एका ठिकाणी उतरलो आणि फ्रेश वगैरे होऊन निघालो नागपूरच्या दिशेने. आणि जेव्हा मी नागपूरमध्ये आलो ना, तेव्हा मी पाहिलं की इथे सर्वीकडेच इलेक्ट्रिक रिक्षा चालत आहे. तर ही गोष्ट मला खूप जास्त आवडली. सो त्यानंतर आम्ही नागपूरचा बाजार एक्सप्लोर केला, जो खूप मस्त होता. आणि मी पहिल्यांदा नागपूरची दहीपुरी ट्राय केली, जी एवढी खास नव्हती. त्यानंतर वन डे स्टे करण्यासाठी आम्ही बसेरा एसी डॉर्मेटरीला चूज केलं, कारण की जवळपास कुठेच रूम्स अवेलेबल नव्हते. आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे एका मोठ्या हॉलमध्ये बंक बेड्स ठेवले होते. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ना खूप मस्त होता, कारण की माझ्या बेडच्या वरतीच एक फॅन आणि एसी होता. तर त्यानंतर रेडी होऊन आम्ही निघालो दीक्षाभूमीला. आणि आज जाताच मी पाहिले की बाबासाहेबांनी जेवढेही महान कार्य केले होते, जेवढेही त्यांना पुरस्कार भेटले होते, अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींचा समूह, चित्रे आणि आर्टवर्क तिथे ठेवली गेली होती. त्यानंतर बुद्धांना नमस्कार करून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या प्लेसवरती. आणि जातानाच मध्ये डॉली चायवाल्याची टपरी दिसली, तर तिथे जाऊन मी चाय पिलो आणि चाय खरंच चांगली होती. आणि जेव्हा मी विचारलं की डॉली कुठे गेला आहे, तेव्हा ते बोलले की डॉली दुबईला चाय विकायला गेला आहे. सो त्यानंतर आम्ही आलो ड्रॅगन पॅलेस येथे. आणि गेटच्या समोरच एका ताईची शॉप होती आणि ती ताई टिबेटी सिंगिंग बॉलचा आवाज आम्हाला ऐकवत होती. आणि ही गोष्ट मी कधीच एक्सपिरियन्स केली नव्हती. सो त्यामुळे त्या ताईकडून मी एक टिबेटी बॉल घेतला आणि सुरू झालो. आणि त्यानंतर आम्ही प्रवेश केला ड्रॅगन पॅलेसमध्ये. आणि खरंच ही जागा खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आणि ब्युटिफुल आहे. जर तुम्ही नागपूरला कधी आलात तर इथे जरूर भेट द्या. त्याच्यानंतर आम्ही बुद्धांना प्रणाम केला, थोडा वेळ तिथे बसलो, इकडे तिकडे फिरलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो नागलोक येथे. आणि जसं आम्ही नागलोक मध्ये आलो तसा आला जोराचा पाऊस. सो त्यामुळे मी लगेच आतमध्ये प्रवेश केला. आणि आत जातात खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स आणि पीस मिळाले मला. सो त्यानंतर मी गेलो मोठ्या मूर्तीपाशी आणि तिथे एक छोटूसा व्हिडिओ काढला आणि तिथून सरळ निघालो आपल्या बसमध्ये. आणि आम्ही निघालो सर्वे आपल्या लाडक्या मुंबईला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा.